हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज खूप महत्त्वाची माहिती, अतिशय धक्कादायक माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे, कारण का ते खूप महत्त्वाचे आहे मुलांसाठी. बाकीच्या व्हिडिओपेक्षा आजचा व्हिडिओ थोडा वेगळा राहील, कारण का परत पण सर्वांना एक विनंती राहील की आजचा व्हिडिओ मी आत्तापर्यंत कधी तुम्हाला शेअर करा म्हणून जास्त नाही सांगितलं, पण आज विनंती करतो आहे की सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. कारण का कुणाच्या तरी भवितव्यासाठी, कुणाच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. धक्कादायक माहिती आहे. काही आज गेल्याच्या नंतर काही गोष्टी लक्षात आल्या. आज परिषदेला मी गेलेलो होतो, सकाळी ग्रुपवर मेसेज टाकला होता. थोडंसं येण्यासाठी उशीर झाल्यामुळं मी थोडा व्हिडिओ लेट अपलोड करतो आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की धक्कादायक बातमी काय आहे, तर आरक्षणाच्या संदर्भामध्ये तो धक्कादायक बातमी अशी आहे की EWS आणि SCBCचा जो गोंधळ आहे, तेच मुद्दा. कारण का 2 दिवसा अगोदर MPSCनं काल ग्रुपमध्ये मी टाकलेलं होतं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टेलिग्रामच्या लिंकवर तुम्ही जाऊन बघू शकता. खाली लिंक टाकली की किती मोठा गोंधळ झाला MPSCमध्ये SCBC आणि EWSच्या आरक्षणासंदर्भामध्ये. क्लास 1च्या पदासाठी तुम्हाला डायरेक्ट अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. ते काय मुद्दे आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जो कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण का आज आम्ही मेहनत करतो. जाऊन परीक्षा परिषद असेल, शिक्षण आयुक्त असेल, तिथे स्वतः जातो, आम्ही माहिती घेत असतो. त्यामुळे आम्हाला पण एक उल्हास येईल की तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर की बाबा काय आहे काय नाही. कारण का घरी बसून व्हिडिओ बनवणारे तर खूप मुलं तुम्हाला भेटतात. ग्रुपवर मी पाहत असतो, कोणीतरी टोपीवाला आहे, कोणीतरी काही आहे असं. ठीक आहे, तो त्यांचा तर वैयक्तिक असू शकते, मला कोणावर काही बोलायचं नाही. आणि वाटलं आज परिषदेपासून तुम्हाला लाईव्ह करावं, मला ते लाईव्ह करणं पण आवडत नाही. असं काही एवढं महत्त्वाचं म्हणजे असं नाही डायरेक्ट थेट मंत्रालयातून लाईव्ह किंवा इथून शिक्षण आयुक्त कार्यालयातून लाईव्ह असे मला सवय नाही आहे. मला थोडंसं निवांत तुम्हाला तो मुद्दा समजून सांगावा म्हणून तो व्हिडिओ बनवत आहे. लाईव्ह करणं किंवा गोष्टी करणं काही वेगळ्या गोष्टी आहेत. मूळ मुद्दा आहे की मी कमर्शियल यूट्यूबर नाही आहे. तुम्हाला माहिती सांगण्यात काय असेल तर मी व्हिडिओ बनवत असतो, अन्यथा नाही. आणि माझे व्हिडिओ पण रोज येत नसतात. जो कोणी जुने असेल त्यांना ती माहिती आहे. पहा, मूळ मुद्द्याकडे तो विषयांतर होतो आहे. पहा, मुळात काय झालं आहे की परिषदेला मी आज गेलो होतो निकाल कधी लागेल TET 3च्या संदर्भामध्ये हे विचारण्यासाठी. तेव्हा हे निकाल तर मी तुम्हाला सांगणार, पण त्याच्या अगोदरची महत्त्वाची माहिती आरक्षणासंदर्भात काय झालेलं आहे ते. काय झाले, परिषदेनं परीक्षा घेण्यासाठी खूप गडबड केली. ठीक आहे, खूप गडबड केल्यामुळे काही मुलांना SCBCचं कास्ट काढण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे त्यांना गव्हर्नमेंटनं जे EWSमध्ये आरक्षण दिलेलं होतं, काही मुलांना, काही विद्यार्थ्यांना, त्यांनी तसं ठेवलं आणि तसंच एक्झाम दिली. आता एवढा मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे की TET मी उपायुक्त साहेबांना भेटल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की बाबा असं गोंधळ आहे, MPSCनं असं केलेलं आहे की बाबा अपात्र केलं, तुम्ही काय करणार? तर नाही, आम्ही रिझल्ट डिक्लेअर करणार, ते पात्र करण्याचा अधिकार आयुक्त साहेबांना आहे. ठीक आहे. तो गोंधळ कसा निर्माण झाला तुम्हाला सांगतो की जेव्हा EWSमधनं आपण आरक्षण फॉर्म भरलेल्याच्या नंतर जेव्हा TET 3चा निकाल लागतो, तेव्हा आपले मार्क आणि आपला प्रवर्ग ॲज इट इज पवित्र पोर्टलला परिषदेचा डाटा, शिक्षण आयुक्त कार्यालयात डाटा जात असतो. बाकीचं फक्त मार्क्स, पर्सेंटेज वगैरे ते आपण एडिट करू शकतो. पण आपले मार्क्स, आपली कॅटेगरी आणि आपले जे एकूण गुण किती पडणार आहेत TET 3मध्ये, ते गुण आणि प्रवर्ग जो आहे तो तिकडं ॲज इट इज कॉपी होत असतो, त्याच्यात बदल करता येत नाही. आणि आरक्षण 24ला पासून लागू झाल्यामुळं आता 25मध्ये परीक्षा झाली, त्यामुळं शक्यता कमी आहे की त्यांना चेंज करून भेटेल. त्यासाठी खूप मोठा विनंती करावं लागेल, शक्यता फार गडबड होणार आहे. हा मोठा गोंधळ आहे की आता ह्याच्यामध्ये असा झाला विषय की कितीतरी मुलांना परिषदेमध्ये अपात्र व्हावं लागणार आहे. आता कसं, परीक्षा पास झाले, चांगले गुण घेतले, तरी आरक्षणामुळे ते बाहेर पडतील. जर कंप्लेंट व्यवस्थित त्या गोष्टीने जरी काही गोंधळ झाला तर होणारच आहे तो गोंधळ. आणि आता त्याचं गोंधळचं उदाहरण तुम्हाला वाटत असेल मी काय बोलतोय, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे, त्याच्यात जाऊन बघा. MPSCनं कालच निकाल दिलेला आहे. कोणत्या पदाचा तुम्हाला ते सांगतो मी, कोणत्या पदाचा, कळलं का? ते पद तुम्हाला सांगतो. म्हणजे समाज कल्याण जे आहे, समाज कल्याण पदाचे ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम गट अ हा पद आहे. गॅझेटेड क्लास 1ची पद आहे MPSCमध्ये. त्याला प्रिलिम्स म्हणजे मुलाखतीसाठी एकच एक्झाम असते, सरळ सेवेमध्ये भरलेली होती एक्झाम ती. आणि मुलाखतीला पात्र होण्या अगोदरच काही मुलांनी म्हणजे अपात्र घोषित केलेलं आहे. कसं ते सांगतो. काही मुलांनी EWS त्यांना वेब लिंक दिलेली होती, म्हणजे लिंक दिलेली होती की त्यांना की अमुक या तारखेला 19/24ची तारीख आहे,
19 जून 2024चा काय तो GR आहे, ते टेलिग्रामवर तुम्ही बघून घ्या. त्याच्यावर टाकलेलं आहे की बाबा की तुम्ही जो कोणी नवीन आरक्षण लागू झाल्यामुळे SCBC मुलांना EWS ज्यांच्याकडे होतं त्यांनी SCBC करा किंवा OBC करा, ज्यांच्याकडे OBC दाखले भेटलेले आहेत. ठीक आहे. तर ते काही चुकून किंवा अनावधाने किंवा काही गोष्टीमुळं किंवा त्याच्या पण माहिती न गेल्यामुळे ते चुकून तसंच राहिलं आणि तो आता निकाल लागला. त्या निकालामध्ये त्यांनी मुलांची अशी पात्र अपात्र यादीची 2 याद्या घोषित केलेल्या आहेत. टेलिग्रामवर बघून घ्या. मी तुम्हाला आवर्जून सांगतोय काय हा किती मोठा गोंधळ आहे. तुम्हाला असं वाटत आहे की बाबा हा काहीतरी असंच आहे, पण नाही आहे. आयुष्याचा प्रश्न आहे. नोकरीहून बाहेर पडले डायरेक्ट. क्लास 1 इंटरव्ह्यूला मार्क्स असून सुद्धा नोकरीला मुकावं लागले. कारण ते आहे सांगतो. तर त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का की मुलं तसंच राहिले, तसंच ठेवले. त्या गोष्टीमुळं EWSचा त्याच्यासमोर असं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की तुम्ही जे आम्ही तुम्हाला जे वेब लिंक दिलेली होती त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती न केल्यामुळे SCBC मुलांना EWS तसं ठेवल्यामुळे काही SCBC मुलं अपात्र घोषित झाले. इंटरव्ह्यूला त्यांना डिस्क्वालिफाय केलं आणि कारणे त्यांना 2-3 दिवसामध्ये कारण सांगा म्हटले, पण ते कारणामध्ये ते क्लिअर होणारच नाही. MPSCचं काम एकदम ट्रान्सपरंट असतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये क्लास 1 म्हणजे आयुक्तपद म्हणजे सहाय्यक आयुक्तपद ज्याला आपण तो समाज कल्याणचं डायरेक्ट आयुक्तच्या खालचं पद असतो, क्लास 1 गॅझेटेड असते, त्यांना डिस्क्वालिफाय झालेलं आहे. म्हणजे हा किती मोठा प्रकरण विचार करा तुम्ही. असं वाटलं तसं सोपं नाही आहे. आणि म्हणून मी विनंती करतो आता तीच मुद्दा आपल्या शिक्षक भरतीमध्ये झालेला आहे. तोच मुद्दा उदाहरण सांगतो. टेट सेकंड जो टप्पा झाला होता शिक्षक भरतीचा टप्पा 2चा आता विदाऊटची यादी लागलेली आहे. एका मित्राचा मला फोन आला की तो म्हणे की सर मला चांगले मार्क्स होते, त्यांना 111 मार्क होते. मी सांगतो की सर मी एका नेत्याला विचारलं किंवा एखाद्या मोठ्या शिक्षक भरती आंदोलनातल्या एका मोठ्या व्यक्तीला विचारलं की सर मी SCBC आरक्षण तसंच ठेवू का EWS ठेवू. तर त्यांनी म्हणले काय नाही EWS ठेवू काही होत नाही. तो विचारानं काय केलं, तो विद्यार्थी त्याला काही माहिती नसताना त्याने काय केलं माहिती आहे का EWSच ठेवलं. आज त्याची निवड झाली EWSमधनं, पण तो पाटील आहेत SCBCमध्ये येतात. तर त्यांना म्हणजे अण्णाव आहे, पाटील अण्णाव नाही आहे, पण SCBCमध्ये येतात ते. तर त्या मुलांना आता ते व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना गोंधळ झाला, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये. ठीक आहे. ते का म्हणजे विदाऊट संस्थेवर लागलेलं, विदाऊटवर लागलेलं समजा. ठीक आहे. मग तिथं आता ते अक्षरशः रडायला लागले की उद्या जर असं काही झालं तर, कारण का शिक्षण आयुक्त कार्यालयाने सुद्धा वेब लिंक दिलेली होती अपात्र. म्हणजे तुम्ही जर SCBC असाल तर EWSमध्ये असेल तर SCBC करा किंवा OBC करा, तुम्हाला जे दाखला भेटला आहे ते दाखला. ठीक आहे. ते न केल्यामुळं त्या मुलांचं EWSमधून सिलेक्शन झालं आहे. असे कितीतरी मुलं आहेत. पण एका मुलाचा मला वैयक्तिक फोन आला, तो GR वाचून टेलिग्रामवरती, सर असं झालेलं आहे, माझ्यासोबत पण असं होणार का. तर याच्याविषयी आयुक्तांनी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली आहे. ॲक्शन प्रत्येक जिल्हा परिषदेच्या आयुक्तांना तो पत्र पण पोहोचलेलं आहे. ठीक आहे. मी परिषद म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयात सुद्धा गेल्याच्यानंतर ही माहिती तेव्हा घेतलेली आहे. आज पण शिक्षण आयुक्त कार्यालयाला मी गेलेलो होतो. ठीक आहे. दोन्ही पण तो मुद्दा शिक्षण आयुक्त कार्यालयासाठी दुसऱ्या मुद्द्यासाठी गेलो होतो. तुम्ही सांगितलं शेवटी म्हणजे महत्त्वाचं काय, महत्त्वाचा मुद्दा हा म्हणून तो अगोदर घेतोय. तर आणि परिषदेने उत्तर येतो की जे आयुक्त निर्णय घेतील ते घेतील. पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे टेट 3च्या मुलांसाठी की तुम्ही जर EWS तसं ठेवलेलं असेल तर निवड यादीमध्ये कसं आता खूप गडबड, खूप गोंधळ होणार आहे. आता हा अतिशय धक्कादायक आहे. वाटते तसं सोपं नाही आहे. कोणी म्हणाल काही होत नाही, काही नाही, निगेटिव्ह कमेंट टाकतात, काही मला काही वाटत नाही. कारण काय माहिती, काही सत्य आहे. मी बाकी यूट्यूब सगळं तुम्हाला माहिती सांगत नाही. जो जुने मुलं आहेत त्यांना विचारा किंवा माझे जुने व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे माझी काम करण्याची पद्धत कशी आहे. टोपी टाकायची, दिवसातून 4 व्हिडिओ टाकायचं किंवा एखाद्या क्लासेसवाला माझे एखादी बॅच विकायची म्हणून मी TT बॅच विकायची कट ऑफ टाकणं, फेक कट ऑफ टाकणं किंवा काहीतरी मला पाहतील म्हणून गोड बोलणं मला आवडत नाही. स्पष्ट बोलतोय. त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवला आहे. कारण का कुणाचे तर आयुष्य बदलू शकते, कुणाचं आयुष्य वाचू शकतो म्हणून हेच टाकलेलं आहे. ठीक आहे. जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि खूप मुलांपर्यंत पाठवा, कारण का त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला आज मी व्हिडिओनं सांगतो, हे व्हिडिओ मला सेव्ह करून ठेवा. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा असा हा गोंधळ 100% निर्माण होईल. तेव्हा तुम्ही 100% मला आठवण कराल. मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो या गोष्टीची. कोणी सांगणार नाही. आणि मी कोणत्या आरक्षणाचा विरोधक नाही आहे. मी एक सामान्य अभियोगधारक तुमच्यासारखाचा आहे आणि मी स्वतःच परिषदेला गेलेलो होतो. त्यामुळे मी तुम्हाला माहिती सांगत आहे. ते आवर्जून हा मुद्दा मी विचारला आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना, म्हणून सांगतोय, कळकळीने सांगतोय. ठीक आहे. आता हा झाला प्रश्न, किती मोठा गोंधळ झाला आहे. शिक्षण म्हणजे समाज कल्याण अधिकारी म्हणजे ज्याला आपण त्याला म्हणतो उपायुक्त म्हणतो
ठीक आहे. ते आयुक्त पद डिस्क्वालिफाय करू शकते या आरक्षणामुळे. किती गोंधळ झालेला आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची आता क्लर्कची जागा निघाल्या होत्या, त्याला आपण दुसरे पद दिले त्यांनी. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यक, तर त्याच्यामध्ये पण असं शेरा दिलेला आहे. तुम्ही ते लिस्ट पण बघून घ्या. लिस्ट पण तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकलेलं आहे बघा. सांगायचं तात्पर्य असं आहे की ते त्याच्यामध्ये पण आरक्षणाच्या समोर त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी टाकलेलं आहे. SCPC EWS ज्या मुलांचं EWSमधून सिलेक्शन झालं आहे त्यांनी समोर असं शेअर आलेला आहे की तुम्ही पडताळणी करून आम्ही तुम्हाला जॉबवर घेऊ. विचार करा हा किती गोंधळ आहे ते. हा गोंधळ शासनानं दूर करावा अशी मी शासनाला विनंती करतो. इथं आयुष्याचा प्रश्न आहे मुलांचा. सिलेक्शन होऊन सुद्धा बाहेर पडणं म्हणजे सर्वात मोठं दुर्दैव आहे आपलं. ठीक आहे, म्हणून मी विनंती करतो शासनाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा बाकी अवेअर व्हा तुम्ही पण सर्व जे मुलं आहेत. आणि फसवे जे तो मुलगा जो मला फोन केला होता तो आता म्हणतो की मी ज्या नेत्याला फोन केला तो माझा फोनसुद्धा उचलत नाही. एवढे भारी लोक आहेत आपले. अरे तुम्हाला माहीत नसेल तर चुकीची माहिती देऊ नका ना. कोणाचा आयुष्य बरबाद करू नका ना तुम्ही. हां, कोणी यायला उठसूट नेता व्हायला लागले, काही पण माहिती सांगायला लागले. पण तुम्हाला माहीत असेल तर सांगा, नाही असेल तर नका सांगू. कुणाचं आयुष्य बरबाद करू नका. उद्या जर तो मुलं घरी बसला ना तर तिचं पाप कुणी घेणार आहे? तुम्ही पाप घेणार याचं. जे कोणी नेता जो आहे ते, आता मी वैयक्तिक नाव घेणार नाही पण ते त्याला कळालं ज्याला मी सांगायचं होतं ते. ठीक आहे, सोडा तो विषय वेगळा. खूप वाईट वाटलं, तो रडतोय अक्षरशः. त्याला जबाबदार कोण आहे? ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल सर असं का म्हणतोय, पण मला वाईट वाटतं या गोष्टीचं की कुठेतरी चुकते. चुकीची माहिती. आपले अभियोक्ताधारक मुलं बिचारे DED करून 5-5 वर्ष झालेले आहेत. BEDचे अपियर नवीन मुलं आहेत, त्यांना काही माहिती नाही आहे. ते घरून अभ्यास करतात किंवा घरी गावाकडे असतात. त्यांना चुकीची माहिती पसरू नका. स्प्रेड काही चुकीची माहिती टाकू नका. माहिती कळत नसेल ना तर व्हिडिओ बनवू नका. कळत नसेल ना तर एखादा फोनवर रिस्पॉन्स देऊ नका. मला काही माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो असं बोला ना. एखादी गोष्टी माहीत नसेल तर तुम्ही काय लहान होत नाही. प्रत्येक गोष्टीला मला माहिती आहे म्हणजे तुम्ही काय इन्स्टंट चावलात नाही. त्यामुळे कुणाचं सॉरी पण मी शब्द चुकीचा वापरतो पण कुठेतरी वाईट वाटते. आज परीक्षा परिषदेनंतर लक्षात आलं आहे आणि खूप दिवसापासून हा चालू आहे. मी वेळोवेळी माझ्या टेलिग्राम लिंकवरती टाकत असतो माहिती, ती बघून घ्या. मी मागं 1900 भरतीमध्ये जो गोंधळ झाला ESBCचा आरक्षणाचा तो पण टाकलेला आहे. त्यानंतर काल ह्यांचं लिस्ट ते पण टाकलेलं आहे. टेट सेकंडमध्ये टप्पा 2 जे शिक्षक भरती झाले 2200 त्याच्यामध्ये पण गोंधळ झाला आहे, ती पण टाकलेला आहे. हा खूप मोठा गोंधळ आहे आणि कुठेतरी अन्यायकारक आहे. चुकीचं झालेलं आहे किंवा जाणून झालं ती गोष्ट वेगळी. पण नोकरीवरनं बाद जर होत असाल तर किती मोठं दुर्दैव. सिलेक्शन होऊन सुद्धा तुम्ही बाहेर पडताय म्हणजे कुठेतरी चुकतंय, हे समजून घ्या तुम्ही. आणि परत तेच मुलं सिलेक्शन झाल्यामुळे कितीतरी मुलांचं नुकसान झालं आहे. जागा रिक्त राहिल्या, झडपीला जागा शिक्षक भेटले नाही. हा कितीतरी मोठा गोंधळ आहे. हा अतिशय महत्त्वाचा. आणि किती म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की बाबा हे का म्हणतोय मी की माहिती चुकीची सांगितली त्यामुळे टेट 3चा डाटा ॲज इट इज परीक्षा परिषदेला आपण सर्टिफाय करतो पवित्र पोर्टलवरती, तेव्हा डाटा कॉपी होतो. यात फक्त काही अंशी एडिट करायचा असतो, तो आपण करू शकतो. पण आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि मार्कांच्या संदर्भामध्ये आपल्याला एडिट करता येत नाही. तुम्हाला एक महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन देतो कारण का मी स्वतः 22चा अभियोक्ताधारक आहे. ठीक आहे, मी थोडा म्हणजे काही गोष्टीमुळे म्हणजे आपलं सिलेक्शन झालेलं नाही. मी क्लिअर करतो या गोष्टीला. ठीक आहे, आणि जर कंप्लेंट झाली खूप मोठा गोंधळ निर्माण होणार आणि ते तुम्ही बघूनच घ्या. आता येतो मूळ मुद्द्याकडे. तुम्ही म्हणत होता की टेट 3चा निकाल काय. आज त्या बाबतीमध्ये उपायुक्त साहेबांना मी म्हणजे काही बोलून दाखवल्या गोष्टी, काही बोलल्या विनंती वजा. कारण का आपण विद्यार्थी आहे, एक अधिकारी आहे, अधिकाराचा आपण मान ठेवला पाहिजे. जाऊन आपण वैयक्तिक ग्रुपवर कोणत्याही अधिकारावर टीका टिप्पणी करू नये असं मला वाटते. कारण का ते काही छोटे मोठे नाहीत, क्लासून असतात, एक्झाम देऊन झालेले असतात. ठीक आहे, त्यामुळे मी टेट 3चा निकाल कधी लागेल या संदर्भात विचारणा केली. तर अधिकारी साहेब म्हणले 4 दिवसावर तुम्ही सर आले होते, परत तुम्ही आज आले की कृपया करून तुम्ही परत येऊ नका. आम्ही करतोय, आम्हाला खूप काळजी आहे निकाल लावण्याची. लवकरात लवकर निकाल आम्ही आजही लावू शकतो, उद्या लावू शकतो, कधी लावू शकतो, आम्हाला आमच्या हातात नाही आहे ते निकाल कधी लावायचं. ते निकाल आल्याच्यानंतर आम्ही सर्व गोष्टी क्लिअर करू. तुम्हाला आमच्या वेबसाईटवर कळेलच. तुम्ही परत येऊन स्वतः त्रास करून घेऊ नका आणि आम्हाला पण त्रास देऊ नका. आज त्यांनी म्हणजे एकदम असं आदरार्थी बोलले. मी म्हटलं सर मग तुम्ही असं जर म्हणत असाल, आमच्या मुलांना प्लॅन बी साठी किंवा दुसरा एक्झाम देण्यासाठी खूप गोंधळलेला आहे. 1 महिन्याच्या वर झालेला आहे एक्झामवर, निकाल झालेला नाही आहे. मागच्या वेळेस 21 दिवसात निकाल लागलेला आहे. म्हणजे कुठेतरी याचं काय ते क्लिअरफिकेशन द्या. आणि तुम्ही परीक्षा घेण्यासाठी एवढं का घाई केली. आम्ही तुमच्याकडे आलो होतो. बरं, मी स्वतः संदीप कांबळे सर असतील, सरगर सर असतील, आमचे जावेद सर असतील, आम्ही सर्व गेलो होतो की सर MPSCच्या मुलांसाठी आहे, काहीतरी दुसरं फक्त 10 दिवस परीक्षा पोस्टपोन घ्या, सर्वांना न्याय भेटेल. त्यावेळेस काही मुलांना न्याय भेटला, काही मुलांना न्याय भेटलेला नाही. ठीक आहे, मी पण बोललो तुम्ही पेपर घेण्यासाठी किती गडबड केली. तर तेव्हा सांगितले की सर आम्ही निर्णय घेणार, आम्ही एकटे नसतो, आमची कमिटी असते. पण कमिटी असते सर्व गोष्टी मान्य आहे, पण पेपर घेण्यासाठी जेवढी तुम्ही घाई केली तेवढीच घाई तुम्ही निकाल लावण्यासाठी करा ना.
मी अशी विनंती केली त्यांना आणि तो एक मुद्दा घेतला. तर त्यांनी म्हणले आम्ही लवकरात लवकर लावू, पण लवकरात लवकर कधी, सर्व मुलांना पडलेला हाच प्रश्न होता. मी त्याच मुद्द्यावर फोकस केला. माझी प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे कांबळे सरांना माहिती आहेत, जे स्वतः आमच्यासोबत आले होते. मी एकाच मुद्दा घेतला ना, तो मुद्द्यावर ठाम असतो. कांबळे सर पण त्या दिवशी शॉक झाले होते, त्यांना पण या गोष्टी माहीत आहेत. ठीक आहे, म्हणजे टेट 3 त्या दिवशी ग्रुप सीचा निकालच्या विषय संदर्भात, ग्रुप सी MPSCच्या परीक्षेसंदर्भात तो एक मुद्दा घेतला होता त्या दिवशी. तर त्या दिवशी परीक्षेपासून सुट्टी पण दिलेली आहे, त्याचे आम्ही निवेदन पण दिले होते आणि निवेदन स्वतः दिलेलं आहे. मुख्यमंत्री सचिवालयातून पण निवेदन आलेलं आहे. तो निवेदन आम्ही नॉर्मलायझेशन आणि रो मार्क्ससाठी संदर्भात विनंती केली होती. ते पण आज मुद्दा विचारला, सर खरंच नॉर्मलायझेशन होणार आहे का नाही आणि नियमानुसार मार्क पडणार आहेत का, एकूण किती मार्क पडले आणि काय. रिस्पॉन्सशिपच्या संदर्भात त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली नाही, पण आम्ही नॉर्मलायझेशननुसार निकाल लावू असं बोलले. पाहू आता ते निकाल आल्यानंतर ते शब्दात सत्यता आहे का नाही ते निकाल आल्याच्या नंतरच कळेल. ठीक आहे, त्यामुळे एकंदरीत आज अतिशय म्हणजे खूप असं भयानक झालं आहे. कारण का मी 28 फेब्रुवारीला जेव्हा 2025ला जेव्हा मी मावकक्षाला गेलो होतो, त्या दिवशी धक्कादायक बातमी मला अशी भेटली होती की पश्चिम महाराष्ट्रात एकही रोस्टर क्लिअर नव्हतं. तेव्हा मी लाईव्ह केलं होतं, व्हिडिओ बघून घ्या. तशीच धक्कादायक बातमी अशी झाली की आरक्षणाच्या संदर्भामध्ये हा खूप मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. सेकंड फेजमध्ये पण गोंधळ निर्माण झालेला आहे. कितीतरी मुलांचे मला फोन येतात की सर असं चुकीचं झालेलं आहे, पण ते चुकीचं झाले का सत्य झाले ते आल्यानंतर वेळच कळेल. आयुक्त साहेब काय निर्णय घेतले त्याच्यावर तो अवलंबून आहे. पण जाणून बुजून झालं आहे का स्वतः ठरवून केलेलं आहे तो विषय वेगळा, पण तो चुकीचं झालं आहे. कसं चुकीचं झालं आहे, कारण का जर मुलांना त्यांच्याकडे क्वालिटी असताना त्यांची निवड होऊन जर त्यांना जर अपात्र घोषित होत असेल SCBCच्या मुलांना, तर कुठेतरी त्या मुलावर अन्याय झालेला असं मला वाटते. आणि मी स्पष्ट ह्या मुद्द्यावर होतो. आणि चुकून झालेला असेल तर ठीक आहे, पण जाणून बुजून जर अन्याय जर EWS ठेवले असेल तर EWS मुलावर अन्याय झालेला आहे असं मला वाटते. त्यामुळे स्पष्ट बोला तुम्ही. आरक्षण ह्या गोष्टी गौण आहेत, पण मुद्द्यानं बोललं पाहिजे, स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आणि आपण कमर्शियल यूट्यूबर नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की हे मुद्दा तुम्ही आवर्जून घ्या, आवर्जून विचार करा या गोष्टीवर. मला विरोध करा, मला कमेंट निगेटिव्ह टाका, काही वाटत नाही मला, पण हा मुद्दा खरा आहे, सत्य आहे. याचं जेव्हा तुम्हाला स्वतःला झळ पोहोचेल तेव्हा ते लक्षात येईल. ह्या मुद्दा आत्तापर्यंत शिक्षक भरतीमध्ये कोणी सांगितलेला नाही, पण आज हा पहिला व्हिडिओ आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की आवर्जून मी ही माहिती घेऊन सांगतोय. असं नाही की मी घरी बसून तुम्हाला काही माहिती देतोय. बघा तुम्ही, मी एवढं म्हणजे आज गेलो, मी स्वतः शॉक आहे की आता मी कसं सांगू, पण हे सत्य आहे, हे लपू शकत नाही. असं म्हणून सर मी काहीतरी तुम्हाला उघमघम बोलू, तुम्हाला काहीतरी खोटं बोलून नाही आहे, मला ही सवय नाही. आणि मला ती त्यामुळे मी सांगतोय की सर्वात जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्या मुलावर असं त्यांनी काही चुकून झालेलं असेल त्यांना ती माहिती भेटेल. मी ह्या व्हिडिओला विनंती करतोय. आतापर्यंत मी कोणत्या व्हिडिओला विनंती नाही केली, ह्याच्यानंतर मी करणार पण नाही, पण आज ह्या व्हिडिओसाठी विनंती करतो की हा नेमका गोंधळ झाला कसा. ठीक आहे, हा खूप मोठा गोंधळ आहे. आणि त्यामुळं अशी एकंदरीत आज परिषदेला गेल्याच्या नंतरची माहिती होती. आणि शिक्षण आणि आणखीन एक क्लॅरिफिकेशन देतो. उर्दू माध्यमातील मुलं जे आहेत त्यांचे पण प्रश्न येतात की बाबा सर हा परिणाम त्यांच्यावर होतो का, त्यांच्यावर होत नाही. कारण काही मायनॉरिटी जे मुलं आहेत मुस्लिम जे उर्दू शाळेवर लागतात त्यांना EWSच एक प्रवर्ग असतो, त्यांच्याकडे SCBC प्रवर्ग नसतो. महाराष्ट्र शासनाने SCBC प्रवर्ग, SCBC ही जे आहे ते मराठा समाजातील मुलांसाठी दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये बाकी कोणत्या मुलांना त्याचं नुकसान होणार नाही आहे, फक्त एक प्रवर्ग सोडला तर. ठीक आहे, HCBC आणि EWS त्यातल्या त्यात मराठा समाजातील मुलं. ठीक आहे, मराठा आणि कुणबी ऑलरेडी OBCमध्ये आहेत. आणि काही मुलांना मराठा समाजातील कुणबी नोंदी भेटल्यामुळे त्यांचं OBCमध्ये झालं, त्यांना पण नुकसान नाही आहे. हे मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं वाटलं म्हणून सांगितलं आहे. पण त्यांनी जर SCBC तसं ठेवलेलं असेल, म्हणजे EWS आहे तसं ठेवलेलं असेल तरच त्यांना नुकसान आहे. SCBC किंवा OBC केलेलं असेल त्यांना नुकसान नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं एक क्लिअर करणं भाग होतं. आणि दुसरा मुद्दा परिषदेचा हा एकंदरीत आज झालेला आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयात माहितीला असं काय असं मला अपडेट असं वाटलेलं नाही, पण तिथे जाऊन मी ही विनंती केली की एक परीक्षा एक पद यासाठी मी आज त्यांना निवेदन दिलं आहे की तुम्ही याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा. येणाऱ्या टेट 3मध्ये ही चुकी जे सेकंड फेजमध्ये कितीतरी मुलं म्हणजे जॉईन नाही जाऊ, नोकरीवर नाही लागू शकले. एक बिंदू कारण रिपीट एकाच मुलाचे 4 वेळ सिलेक्शन झाल्यामुळे जागा रिक्त राहिल्या. ती चुकी आता टेट 3मध्ये होऊ नये म्हणून मी निवेदन दिलं. त्यासाठी म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाला गेल्याच्या नंतर मी त्यांना ते निवेदन दिलेलं आहे. आणि बाकी वेगळं असं काही नाही आहे. पण आणि उर्दू माध्यमाचं कन्व्हर्जन राऊंड त्याच्यावर पण त्याचं काय असं
उत्तर आलेलं नाही आहे. त्यांचं पूर्ण आता इंटरव्ह्यूच्या ह्याच्यावरती आहे. इंटरव्ह्यूमध्ये पण मी ते आर्थिक व्यवहार होत आहे हे पण त्यांना सांगितलेलं आहे. पण ते सांगतात की आम्हाला येऊन सांगा. आता कोण मोबाईल, आता माझा सांगा, इंटरव्ह्यूला मध्ये गेल्याच्यानंतर मोबाईल काढून घेतले, ओरली तुम्हाला सांगितले की एवढे लागतात तेवढे लागतात, मग तुम्ही काय प्रूफ एव्हिडन्स जमा करणार आहे? एव्हिडन्स व्हायरल झालेत. एव्हिडन्स काय मुलं रेकॉर्डिंग पण आल्या, परीक्षा परिषद काही शिक्षण आयुक्त कार्यालय काही ॲक्शन घेतलेलं नाही. कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळे याच्यावर आपण सर्व मिळून एकत्र येऊया. नवीन संस्मरणाचं धोरण रद्द होणं पण गरजेचं आहे, तर जागा येतील. ते पण मुद्दा महत्त्वाचा आहे. मागच्या वेळेमध्ये ते क्लिअर केलं आहे, पण ते मुद्दे का घेणं महत्त्वाचे नाही वाटलं, म्हणून मी आता हे सांगतोय, कारण का महत्त्वाच्या मुद्द्यासाठी हा व्हिडिओ होता, बाकी काही नाही आहे. आणि जो कोण नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखीन काम करण्याचं हे होईल. आणि चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे मुलांवर अन्याय झालेला आहे त्यांना ह्याचा म्हणजे त्यांना हे म्हणजे चुकी झालेली आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ माहिती पोहोचेल आणि काहीतरी त्यांच्या फायद्याचं होईल. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं होतं, म्हणून मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ तर थांबवतो, जास्त लांबवत नाही. धन्यवाद.